परिस्थिती इकडं बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणुकीची परिस्थिती जर पाहिली तर यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये विकास कुठल्याही परिस्थितीत काही विकास झालेला नाही बीड जिल्ह्याचा. मागील 10 वर्षे प्रीतमताई खासदार असताना कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि त्यांनी आज जो निधी असतोय पुरेपूर निधी पण पूर्ण खर्च केलेला नाही आहे. तर यावेळेस बदल नक्कीच होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी निवडूनच येणार आहे आणि बजरंग बाप्पा हे भरघोस मताने विजयी होणार आहेत. काय कारण असं आहे की मागील 1 वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चव्हाट्यावर असताना भाजप सरकारने आरक्षणाला कुठलंही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे मराठा समाज हा पूर्णपणे भाजप विरोधी मतदान करणार आहे आणि बजरंग बाप्पा हे भरघोस मताने विजय होणार आहेत. लोकसभा का क्या हाल चल रहा है? चल रहा अभी अच्छा चल रहा अभी. थोड़ा संजय आएंगे अभी नहीं क्या सुन के आए तो कौन हवा चल रही उनकी अच्छी चल. किनकी हवा चल रही? ये इनके क्या नाम है उनका ये अपने बजरंग बाप्पा सोनवणे. हाँ उनकी अच्छी चर्चा चालू है अभी फिलहाल में. निकल सकते हो आराम से निकले तो. क्यों चर्चा चालू है उनकी? चर्चा अभी चालू है काम वो करते जरा अच्छा हो गए करेंगे जरा काम भी जरा अच्छा करेंगे. कुठले? चिंचोली. बर काय इकडं परिस्थिती? तुतारी शरद पवार. तर कशामुळं आरक्षण मराठा. बर काय खासदाराच्या 10 वर्षात विकास कामं कशी राहिले मग? का बोंबूर आहे का 10 वर्षी काय केलं त्या पंकजांनी? काय कामं नाहीत. काय काम बोंबूर आहे तिथे होय. पाणी नाही प्यायला गावाला. आम्ही तर ते आणणार आहे तुतारी. मग कुणी येऊ? बजरंग बाप्पा सोनवणे. बर काँग्रेस आणायचे. काँग्रेस. मोदीला कटाळे लोक कटाळे महागाई केली. बर पैसे दिले उलटिली उपयोग नाही त्याला. बर काय खेड्याचा माणूस मी सारा एरिया आमचा तिकडे कुठे बजरंग बाप्पा सोनवणे. बर कोपरा सारा. बर काय त्या पंकजा मुंडेंनी केलं? ती होती ना ती त्याची बहीण 10 वर्षात काय केलं? काही लोक तर चालू आहे म्हणतात की मराठा महासंघाचा विषय चालू आहे म्हणतात मराठा महासंघाचं आरक्षणामुळं. पण शेवटी मोदीजी पाहिजेत वरी. मोदीजींनी जे देशाचा विकास केलेला आहे ते लोकाला खालच्या लेवलला दिसेना पण वरच्या लेवलला जे विकास केलेला आहे ते सगळ्याला दिसायला पाहिजे. राम मंदिराचा मुद्दा आहे 370 कलम आहे त्यासाठी मोदीजी वरी पाहिजेच आहे. खाली समजा ठीक आहे समजा खाली काहीतरी होईल आमचं काहीतरी. जिल्ह्यात काय बदल होते काय यंदा जिल्ह्यात? आता काय सांगू शकत नाही. आता होऊ शकतं. टप आहे. खासदार प्रीतम मुंडेंचे कार्य कसं राहिले 10 वर्ष इकडे? त्यांनी जरा जास्त काही लक्ष दिलं नाही. लक्ष दिलंच नाही. निधी आल्याला सगळा निधी वापस गेला परत गेला. निधी ताईने म्हणजे लक्ष दिलं नाही. विकास कामावर काही जास्त ताईंनी लक्ष दिलंच नाही. आता मोदींनी दिलेले खासदार जर जिल्ह्यात लक्ष देत नाही मग मोदीला कसं लोक पसंत करतील? वरच्यासाठी लेवलच्यासाठी पाहिजे. देश लेवलच्या हितासाठी पाहिजे आम्हाला. देश हितासाठी पाहिजे. खाली ते काही काय ना दरवेळेस चलत असं रस्ते पाहिजे लाईट पाहिजे पाणी पाहिजे हे पाहिजे होत राहतं ते चलत राहील. पण वरच्या लेवलला देश लेवलला मोदीजी पाहिजे. मोदीजींनी का शेतकऱ्याचे काय जीवनमान सुधारलं नाही काय नाही? करतील ना मग ते काहून नाही सगळेच करायला लागले ना काहून नाही करायला लागले करतील ना. शेतकऱ्यांचा बी प्रश्न मार्गी लावतील ना. 4 पट भाव देणार म्हणजे ते उत्पन्न होते दिलं नसेल पण देतील ना. आता काहीतरी पुरतं करतील ना देतील ना. मग आता यावेळेस नाही दिलं तर मग त्यांना बी नाही द्यायचं मग यावेळेस. परिस्थिती अशी आहे की आम्हाला पंकजाला निवडून नाही द्यायचं. नाही कुणाला द्यायचं? बजरंग बाप्पा. कारण काय? कारण लय मोठे कारण आहे. हे काय ठेवणार आहे काय या महाराष्ट्रामध्ये काय ठेवणार आहे ते हे ठेवीत नाही. हे ठेवीत नाही. आता काय सराला भिकाला लावायचा मागे अंदाज आहे. हो आम्हाला त्याच्यावर गरज नाही. आम्हाला बजरंग बाप्पा आम्हाला काँग्रेसला निवडून द्यायचं आम्हाला. बरं प्रीतम मुंडे होत्या खासदार त्यांचे कामं कसे राहिले? प्रीतम मुंडे कामं कसे राहिले? अरे कशाचा का भेट नाही त्यांची. कशाचा मुंडे कशाचा खासदार आहे का माहित बी नाही काही भेट सुद्धा नाही. परिस्थिती पंकजात आहे मुंडेची. काय कारण विकास आहे. शेतकऱ्याला निधी देते तर 80 कोटीला धान्य मोफत आहे 4 वर्षापासून. अजून काय पाहिजे? पण इकडं कशी परिस्थिती आहे आता? बजरंग सोनवणे पंकजा मुंडे उभा आहेत. चालू आहे पण 2 का मतांनी व्हायना पंकजाताई मुंडे निवडून. बीड जिल्ह्यामध्ये काय बजरंग बाप्पाची आहे येणारी शक्यता. काय कारण काय आता BJPने काय कामं केलेलं नाही. बेरोजगारी ते सगळं
रेल आले नाही का, बेरोजगारीचा मुद्दा आहे, लोकांना कामं नाही, धंदे नाही. बप्पा क्या करेंगे आने के बाद? बाप्पा काम करेंगे ना अनेक बात, हमारा सपोर्ट तो बाप्पा को ही. परिस्थिती लोकसभा जिल्ह्यात परिस्थिती इकडं बजरंग बाप्पा बर तुतारी. काय कारण? कारण काय आता बघ समजायलाच माहिती काय केलं भाजपवाल्यांनी. तर समजे गोरगरिबाची तर वाट लावून टाकली. काय मतदान टाकायचं त्याला, कशाबद्दल टाकायचं बर सांगा तुम्ही, कशाबद्दल टाकायचं, काय केलं तिने? 10 वर्षात काय झालं जिल्ह्यात विकास? काहीच नाही, उलटा खाली आणला जिल्हा ह्यांनी. बर काय केलं 10 वर्षामध्ये? काय रस्ते केलेत का, काय केलंय बीड जिल्ह्यात का, काय कुठली सुधारणा झाली? परिस्थिती सध्या 10 वर्षामध्ये प्रथमतः खासदार होत आहे, परंतु जसा विकास पाहिजे त्याप्रमाणे विकास झालेला नाही. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. त्यामुळे बीड जिल्हा एक तर दुष्काळमुक्त असल्यामुळं सध्या इथं कसं आहे की 4-5 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. हो आणि असं झालं की वाळवंट प्रदेशसारखं बीड झालेलं आहे. विकासाच्या बाबतीत काहीच इथं हे नाही. बर आता यावेळेस कुणाला मग जनता कुणाकडे जाणार आहे? आता जनतेचं जर तोल पाहिला, जसं की मी बी स्वतः सांगू शकणार, जशी चर्चा आहे तर काय चर्चा, कोणाची चर्चा आहे? चर्चा आहे तर एक बजरंग बाप्पा म्हणून सांगत आहेत. बर पण तरी पण बदल असला तरी माणूस बदलला तर पुढं काय होईन असं वाटतंय जनतेला. लोकसभेत परिस्थिती लोकसभेचं लोकांचं काय सांगता येत नाही, काही नाही. लोकांचं काय सांगत कुणीच सांगत नाही ना की असं ते तसं. तुमची काय मनस्थिती आहे यंदा? आमची मनस्थिती काय, मला वाटतं एक सरकार बदलावं म्हणून. सरकार बदला हो कोण द्यायचं खासदार निवडून? काय जर काय आपलं बजरंग बाप्पा सोनवणे द्यावा निवडून. काय कारण काय त्याच्या मागचं? कारण काय, ह्या सरकारने सगळे गोरगरीब हे ते सगळे भेकायलाच लावले ना. हो सगळ्या धंद्याचं वाटोळं केलं. बर जिथं नाही तिथं हाफ तिकीट कर, 1-4 कर, इथं चोऱ्या चपाट्या व्हायला लागल्या, कुणावर काय व्हायला लागलं, कुणाचं लक्षच नाही. सभेची परिस्थिती आघाडी, महाविकास आघाडी. बर कुणाकडे जायचं मग? सोनवणेकडे जाणार लोक. हा, भाजपवर नाराज आहेत लोक. भाजपने काहीच केलं नाही. प्रीतमताई 10 वर्ष खासदार होत्या, एक बघाय सुद्धा भेटल्या नाहीत कसल्यात ती. कसलंच काम नाही. मोदी खोटं बोलतो. उद्धव ठाकरेची खरी सेना असताना म्हणतो की उद्धव ठाकरेची खोटी सेना आहे. शरद पवारची राष्ट्रवादी खरी असताना म्हणतो अजित पवारची खरी राष्ट्रवादी. हे खोटं बोलायला पंतप्रधान असून त्यांना शोभत नाही खोटं बोलणं. पांघरून घालायला काय काळ्या कामं पांघरून सगळं खोटं त्यांना शोभत नाही पंतप्रधानाला. ते आपण हे खोटं कसं बोलावा? खरी उद्धव सेना 10 वर्षात काय खोटं काय केलं? हा, मोदी बी काय नाही केलं. नुसतं बात आहे त्याचं फक्त फोडाफोडीचे राजकारण केलं. ईडीचं हे केलं. ईडी CDI नुसतं धर्मवाद केला, सगळा जातीवाद करून टाकला त्यांनी. सगळं बरबाद करायला लागला देश. परिस्थिती कोणासाठी चांगली आहे यावेळेस? बजरंग बाप्पा सोनवणे. बर काय कारण आहे त्याच्या मागचं? काय कारण? बदल व्हायलाच पाहिजे. काय केलं 10 वर्षात तुम्ही? 15 वर्षात काय केलं तुम्ही? चालू खासदारांनी काय केलं? 15 वर्ष दिले ना त्यांना. 15 वर्ष दिले. हा, गोपीनाथराव 5 वर्ष, हे 10 वर्ष त्यांच्याच घरात आहे ना. हा, काय केलं त्यांनी? प्रश्न सुटले नाही जिल्ह्यातले कोणी. काय नाही सुचले. तर यावेळेस काय आहे मग? काय नाही. ह्यावेळेस काय? यावेळेस वाजायचं तुतारीन. काय वाजायचं? परिस्थिती लोकसभेची इकडे. लोकसभेची परिस्थिती आमच्याकडे बजरंग बाप्पाला मतदान करणार आहे सोनवणे. काय कारण? कारण काय, आता ते आहे नेता चांगला आहे त्याच्यामुळं. हा बर मागच्या खासदाराचं काय 10 वर्ष कार्यकाळात काय मागच्या खासदारांनी काय केलं आमच्यासाठी? काही नाही केलं. हा, बदल पाहिजे यावेळेस. हा, बदल करायचा आहे. नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. हा, किती लोकसभेची? बजरंग बाप्पा. मराठ्याला आरक्षण दिलं नाही, भाजपला मतदान करू शकत नाही. बर आणि मग बजरंग बाप्पाला कशामुळं? मराठा जातीवाद झाला. बर आता यावेळेस पंकजा मुंडे आता बजरंग सोनवणे आहेत. त्यांचं कसं कार्य राहणार आहे मग? आता काय माहिती लोक काय करतील. आमचं तर म्हणणं आहे खेड्यापाड्या लोक. बर प्रीतम मुंडे यांचं कार्य कसं राहिलं मग? काय नाही दिलं आम्हाला. काय दिलं? कार्य नाही त्यांचं. लोकसभेची काय परिस्थिती इकडे? आपण जे पाहतच असताना रोज मीडियाच्या माध्यमातूनच
आमच्या जिल्ह्याचे विकासाचे लोकनेते ताईसाहेब या विकासाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच प्रचार करीत आहेत आपल्या पक्षाचा. पण विरोधक समोरचे आहेत जातीपातीचं राजकारण करून जिल्ह्याचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही या बीड शहरातले तरुण युवक सुरुवातीपासूनच पंकज ताई जेव्हापासून राजकारण कळत नाही आम्हाला त्या वेळेपासून आम्ही ताईसाहेबांनाच राजकीय म्हणजे दृष्ट्या कोणातून आमचा आयडॉल मानतात. आता तर आमचं मतदान आलेलं आहे. आम्हाला नवयुवक आहेत आम्ही देशाचे. आम्ही त्यामुळे जातीने जरी आम्ही मराठा असलो तरी आम्ही विकासालाच मतदान करणार आहात. ते पंकजाताईचं आहे परिस्थिती. काय कारण गेल्या वेळेस ग्रामविकास मंत्री असताना भरपूर विकास कामे आणली त्यांनी, निधी खेचून आणला. केंद्रात सत्ता आली तर उद्या भविष्यात त्यांना मंत्रिपद भेटू शकते. मंत्रिपद भेटल्यावर बीड जिल्ह्याचा विकास होईल, पाहिजे तसा विकास होईल. प्रीतमताई मुंडेंनी मग काय विकास केला जिल्ह्यात? प्रीतमताईने पाहिजे तेवढा विकास केला नाही, परंतु पंकजा विकास पाहता लोकसभेची जो सुशिक्षित बेरोजगार तरुणांविषयी जे भाजप सरकारनं ध्येय धोरण आखलेले आहेत ते सुशिक्षित बेरोजगाराच्या विरोधात आहे. लोकलच्या प्रतिनिधीला माझा विरोध नाही, पंकजा मुंडे असतील अगर बजरंग बाप्पा सोनवणे असतील, पण वरिष्ठ पातळीवर विचार करता भाजप सरकारने जे कंत्राटी भरतीचे GR काढले ते पूर्णतः सुशिक्षित बेरोजगारांना घातक ठरणारे निर्णय आहेत. आपण मागच्या पिरियडमध्ये जो फडणवीस सरकारनं GR काढला होता कंत्राटी भरतीचा, तो पश्चिम महाराष्ट्रात नांदेड साईडला जे आंदोलनं झाली सुशिक्षित बेरोजगारांची त्यावेळेस त्यांनी महागारी घेतला GR. पण आत्ताच्या पिरियडमध्ये जो आरक्षण वाचवण्यासाठी अगर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्व समाज एकत्रित येत असताना त्या पिरियडमध्ये भाजप सरकारनं फडणवीस सरकारनं काय केलं, कंत्राटी भरतीचा GR काढून त्यांची पोळी भाजून घेतली. चालू है एकदम. किसके अच्छे है? अच्छी दोनों की हवा है, टक्कर है टक्कर. उनके ये प्रीतमताई और बजरंग बाप्पा. पंकजा मुंडे और बजरंग बाप्पा. हाँ, तो कौन चुन के आएगा इस बार? दिखेंगे ना आप दिखेंगे ना. हो गए किसको देने का वोट? तो बजरंग बाप्पा को. क्यों? दिखेंगे ना, अब नवा चेहरा दिखेंगे ना क्या करते. नवा चेहरा. पिछले के खासदार कैसे रहे? कुछ नहीं रहा, कुछ नहीं हुआ. हाँ, क्या कुछ भी नहीं हुआ ना. काम और धंधा कुछ नहीं.